नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईंड पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर डेली PYQs MCQs रिव्हिजन सिरीजच्या माध्यमातून आपण डेली 10 प्रश्न प्रत्येक विषयाचे त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. एकंदरीत ते प्रश्न क्विज फॉर्ममध्ये आणि ते आपण ते सॉल्व्ह करण्यासाठी अवेलेबल करून देतो आहोत आणि त्या प्रश्नांचं एकंदरीत सविस्तर विश्लेषण आपण या यूट्यूबच्या माध्यमातून घेतो आहोत. ओके. सोबतच या विश्लेषणाची जी काही PDF आहे ते आपण त्या चॅनलमध्ये जी काही आपली बॅच प्रायव्हेट बॅच चॅनल आहे त्या ठिकाणी आपण अपलोड करतो आहोत. ओके. सो या व्हिडिओत आपण डे 19 मधला जे काही प्रश्न आहेत, ओके, 19व्या दिवशी जे आपण भूगोल या विषया संदर्भाने चौथी सिरीज या चौथ्या सिरीजमध्ये जे काही प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेले होते त्याचे एकंदरीत विश्लेषण या ठिकाणी बघूयात. सो या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे अशा पद्धतीने कंबाईंड बी पूर्वपरीक्षा 2022 मध्ये आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. ओके. सो महाराष्ट्रातील दख्खनचे पठार, त्यानंतर आहे सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वतरांग, त्यानंतर किनारपट्टीचे प्रदेश आणि चौथा जो पर्याय आहे तो मुदखेड डोंगर टेकड्या. ओके. सो कुठल्या आपल्याला हे जे काही मुख्य प्राकृतिक रचनेचा सर्वाधिक परिणामकारक आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येतो. ओके. सो आपल्या महाराष्ट्रातील जो काही हवामानाचा एकंदरीत आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी विचारात घ्यायला हवं. एक आहे आपली जी काही सह्याद्री पर्वतरांग आहे ते सह्याद्री पर्वतरांग आणि एकंदरीतच जे काही सातपुडा पर्वतरांग आहे. सो सातपुडा पर्वतरांग यामुळे काय होतं तर जे काही नैऋत्य मोसमी वारे आहेत, ओके, नैऋत्य मोसमी येणारे वारे हे जे काही बाष्प धारण करून येतात ते या प्रदेशामुळे किंवा या सह्याद्री पर्वतामुळे त्यांची जे काही प्रेसिपिटेशन असतील किंवा पर्जन्य असेल तो पर्जन्य विशेषतः कोकण किनारपट्टीवर किंवा कोकणचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात पाऊस देऊन जातो. ओके. त्यानंतर त्याचे बाष्प धारण करण्याची जी क्षमता असते ती कमी होते आणि त्यानंतर ते जे काही वारे असतात ते वरच्या दिशेने विस्तारतात किंवा वरच्या दिशेने जातात आणि परत या ठिकाणी जो काही प्रदेश आहे त्या ठिकाणी त्याला पर्जन्यासाठी किंवा बाष्प जी असते धारण क्षमता ती अतिशय कमी असते. त्यामुळे हा जो काही प्रदेश आहे मराठवाड्याचा त्या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात पाऊस किंवा त्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणत असतो. ओके. त्यामुळे या ठिकाणी जो पावसाचा जो प्रमाण असतो तो अतिशय कमी असतो. एकंदरीत दुष्काळजन्य परिस्थिती आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर काय होतं इकडे जाताना परत जो काही आपल्याला सातपुडा पर्वतरांग लागतो त्याच्यामुळे ते वारे परत अडवले जातात आणि जो काही त्यांनी पूर्व विदर्भामध्ये किंवा विशेषतः पूर्व विदर्भ आहे त्याच्यानंतर इकडे जो पश्चिम विदर्भ या ठिकाणी बाष्प धारण करण्याची क्षमता त्या प्रदेशापर्यंत जाईपर्यंत त्यामध्ये जास्त होऊन जातो आणि ते परत त्या ठिकाणी जलकणांच्या स्वरूपामध्ये पर्जन्यवृष्टी आपल्याला होताना दिसून येतो. ओके. सो हवामानावर दोन गोष्टी आपल्याला अधिक प्रभावपणे दिसतो याच्यामध्ये सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वतरांग ओके सातपुडा डोंगररांग. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. आता जे काही महाराष्ट्रातील दख्खनचे पठार आहेत ते आपल्याला माहितीच आहे. दख्खनचे जो पठार आहे तो आपल्याला भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेला आहे. हे विशेषतः जे काही आपली सॉईल प्रणाली आहे किंवा मृदा प्रणाली आहे त्यामध्ये इफेक्ट करताना दिसून येतो. ओके. किनारपट्टीचे जे काही प्रदेश आहेत त्यामध्ये विशेषतः मासेमारीचा जो काही प्रकार आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रात दिसून येतो त्या संदर्भाने आपल्याला हे किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये मासेमारी जो व्यवसाय आहे तो अतिशय विसावल्याचे दिसून येतो. ओके. जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मुदखेड टेकड्या. सो मुदखेड टेकड्या किंवा मुदखेड डोंगररांग आपल्याला विशेषतः जो काही नांदेडचा पट्टा आहे किंवा नांदेड जो जिल्हा आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. एकंदरीत अभयारण्य व ते अभयारण्य कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात आढळतात अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. नागझिरा, ताडोबा, गवताळा आणि नांदूर मध्यमेश्वर. ओके. सो जे काही नागझिरा, ताडोबा, गवताळा आणि नांदूर मध्यमेश्वर आहे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघूयात गवताळा आणि औत्रम घाट जे काही अभयारण्य आहे ते आपल्याला या ठिकाणी बघू शकता मॅपमध्ये. गवताळा आणि औत्रम घाट आपल्याला औरंगाबाद म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये ते विस्तारल्याचे दिसून येतो. ओके. या ठिकाणी त्यांची एकंदरीत क्षेत्रफळ दिलेलं आहे 260 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये ते विस्तारलेलं आहे.
त्यानंतर आहे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य, नाशिक, जे काही महाराष्ट्रातील पहिले रामसर ठिकाण म्हणून या नांदूर मध्यमेश्वरला ओळखल्या जातो आहे. ओके, सो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे साधारणतः 100 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये आपल्याला या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य विस्ताराचे दिसून येतो. त्यानंतर आहे नागझिरा अभयारण्य. नागझिरा अभयारण्य आपल्याला भंडारा आणि गोंदिया, विशेषतः गोंदियामध्ये या नागझिरा अभयारण्याचा विस्तार आपल्याला दिसून येतो. 152 चौरस किलोमीटर परिक्षेत्रामध्ये हे अभयारण्य विस्तारल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प किंवा ताडोबा अंधारी अभयारण्य. आपल्याला कुठे दिसून येतो तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिसून येतो. साधारणतः 509 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये जे काही ताडोबा अंधारी अभयारण्य आहे ते आपल्याला दिसून येतो. ओके, या ठिकाणी अंधारी दिले आहे. अंधारी ताडोबा हे एकच अभयारण्य आहेत. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो नागझिरा आपल्याला गोंदिया जिल्ह्यात दिसून येतो. ताडोबा चंद्रपूरमध्ये. त्यानंतर आहे गौताळा आपल्याला औरंगाबाद आणि नांदूर मध्यमेश्वर नाशिक. सो अशा पद्धतीने 1चा 2 जो आहे त्याचा 2 नंबरची जोडी लागेल. सो 3 आणि 4 हे जे पर्याय आहेत ते बाद ठरते. त्यानंतर आहे ताडोबा हे 4 चंद्रपूर. त्यानंतर आहे गौताळाला औरंगाबाद म्हणजे 1 नंबरची जो काही कल 1 नंबर. सो पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने मॅपच्या माध्यमातून किंवा मॅपच्या स्वरूपात देखील या ठिकाणी हे अभयारण्य दिलेले आहेत. ओके, सो या ठिकाणी जे महत्त्वाचे आहेत ते बघूयात. राधानगरी जे काही अभयारण्य आहे, दाजीपूर अभयारण्य, ते आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसून येतो. सागरेश्वर हे जे काही पक्षी अभयारण्य त्यालाच म्हटलं जातं. सो आपल्याला ते सांगली जिल्ह्यात दिसून येतो. त्यानंतर आहे कोयना प्रकल्प आपल्याला सातारामध्ये दिसून येतो. ओके, फणसाड अभयारण्य आपल्याला रायगडमध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे माळढोक पक्षी अभयारण्य आपल्याला सोलापूर या जिल्ह्यात दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे देऊळगाव रेहकुरी नगर या जिल्ह्यात आपल्याला दिसून येतो आहे. ओके, नांदूर मध्यमेश्वर नाशिक या ठिकाणी. गौताळा ओट्रम जो काही आहे तो आपल्याला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात दिसून येतो. ओके, त्यानंतर इकडे पूर्व विदर्भात नवीन नागझिरा अभयारण्य गोंदियामध्ये. त्यानंतर आहे चपराळा आणि भामरागड जे काही अभयारण्य आहेत आपल्याला गडचिरोलीमध्ये. अंधारी ताडोबा जे काही अभयारण्य आहेत आपल्याला चंद्रपूरमध्ये दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने जे काही महत्त्वाचे अभयारण्य आहेत आपल्या महाराष्ट्रात ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, एकंदरीत परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अश्व अक्षांशाच्या जास्त दाबाच्या शांत पट्ट्यास डॅश डॅश अशाच्या अंशाच्या पट्ट्यात येतो. म्हणजे एकंदरीत जे काही अश्व अंशाच्या जास्त दाबाचा पट्टा कुठल्या अंशाच्या पट्ट्यात येतो अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये हे प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. सो जेव्हा आपण एकंदरीतच जी काही आपली पृथ्वी आहे त्या पृथ्वीमध्ये आपण जे वेगवेगळे व्हेजिटेशननुसार किंवा एकंदरीत वनस्पतींच्या वर्गीकरणानुसार किंवा त्याला एकंदरीत पर्यावरणाच्या वर्गीकरणानुसार आपण त्याची 3 पट्ट्यात किंवा 3 ते 4 पट्ट्यामध्ये ते डिवाईड केलेलं आहे हवामानानुसार देखील. ओके, सो विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा असे वातावरणानुसार त्याचे आपण साधारणतः 4 श्रेणीमध्ये ते विभागलेले आहेत. ओके, सो दोन्ही गोलार्धात साधारणतः 25 ते 35 अक्षावृत्त्या दरम्यान म्हणजे उत्तरेकडे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा 25 अंश ते 35 अंश या अक्षवृत्त्या दरम्यान आणि दक्षिणेकडे 25 अंश ते 35 अंश या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. सो या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहताना दिसून येतात. ओके, इकडे बघू शकता अशा पद्धतीने हे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ते वारे वाहत आहेत. ओके, सो हे वारे पृथ्वीच्या परिवलनानुसार त्यांच्या जी काही दिशा आहे त्याच्यामध्ये परिवर्तन होताना दिसतो. उत्तर गोलार्धामध्ये जे काही हे वारे आहेत त्यांना ईशान्य दिशेकडून नैऋत्य दिशेकडे अशा पद्धतीने वाहतात, तर दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे वाहतात. ओके, आणि यांना पूर्वीय वारे म्हटलं जातं. पूर्वीय वारे यालाच व्यापारी वारे देखील म्हटलं जातं. ओके, सो दोन्ही वारे हे विषुववृत्ताजवळील शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. ओके, जे काही विषुववृत्ताचा जो काही शांत पट्टा आहे. ओके, सो उत्तर आणि या मध्य जास्त दाबाचा पट्टा आणि इकडचा कमी दाबाचा पट्टा आहे या 2 पट्ट्यांना आपण शांत पट्टा हा जो काही
एरिया आहे किंवा जो काही या ठिकाणचा जो प्रदेश आहे त्याला आपण शांत दाबाचा पट्टा म्हटला जातो. ओके. सो उत्तरेकडे उत्तर आणि दक्षिण 25 ते 35 डिग्री अक्षांश दरम्यान अक्षवृत्त दरम्यान जो काही पट्टा आहे तो आपल्याला शांत दाबाचा पट्टा दिसून येतो. ओके. सो यालाच अश्व शांत किंवा अश्व अक्षांश विषुववृत्त उत्तर आणि दक्षिणेकडील पट्टा म्हटला जातो आहे. ओके. शांत वारे अत्यल्प याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला ऊनयुक्त आकाश, त्यानंतर आहे शांत वारे, अत्यल्प पर्जन्यमान. ओके. ही त्यांची आपल्याला वैशिष्ट्य दिसून येतो. याला उपोष्ण कटिबंधीय पट्टा, जो काही हा पट्टा आहे त्याला उपोष्ण कटिबंधीय पट्टा देखील म्हटला जातो. ओके. सो अशा पद्धतीने याचा जो योग्य पर्याय असणार आहे ते 25 ते 35 डिग्री उत्तर आणि दक्षिण अक्षांश दरम्यान असणारा जो पट्टा आहे त्याला आपण जास्त अश्व अक्षांशाच्या, ज्याला हॉर्स लॅटिट्यूड म्हटला जातो इंग्लिशमध्ये. ओके. ते कीवर्ड देखील लक्षात ठेवा, हॉर्स लॅटिट्यूड, जास्त दाबाचा शांत पट्टा. पुढे जाऊया. आता खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. उष्णोत्पादकाचे वारे फवारे, त्यानंतर आहे बॅथोलिथ, डाईक आणि घड्या. तर कुठल्या ज्वालामुखीशी संबंधित नाही. ओके. सो जेव्हा आपण अंतर्गत जी काही शक्ती आहे, पृथ्वीची जी काही अंतर्गत शक्ती संदर्भाने जेव्हा आपण माहिती अभ्यासतो एकंदरीत आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने, तर आपल्याला दोन गोष्टी प्रकर्षाने त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाव्यास आपल्याला गरजेचं असतं. त्यामध्ये आहे की एक आपल्याला तीव्र हालचाली आणि मंद हालचाली. ओके. सो जे काही घड्या, वड्या, त्यानंतर आहे फोल्ड माउंटेन, हे जे काही आपल्याला दिसून येतात तो आपल्याला मंद हालचालीमुळे दिसून येतात. तर ज्वालामुखीशी संबंधित किंवा भूकंप हे आपल्याला तीव्र हालचालीमुळे दिसून येतात. ओके. सो मंद हालचालीमुळे जे काही ताणजन्य, दाबजन्य बले निर्माण होतात, फोर्स निर्माण होतात, त्याच्यातील जो काही दाब निर्माण करणारी जी बले आहेत त्याच्यातला एक प्रकार म्हणजे दाब निर्माण करणारी बले, या फोर्समुळे काय होतं तर हे जे काही फोर्स असतो तो एकमेकांच्या दिशेने कार्य करत असतात. ओके. समजा पृथ्वीचा भूपृष्ठ आहे, सो मंद हालचालीमुळे या खालचा जो भूपृष्ठाखालचा जो काही एरिया आहे तो अशा पद्धतीने दोन्ही साईडकडून किंवा दोन्ही बाजूने त्या ठिकाणी फोर्स पडतो एकंदरीत अंतर्गत शक्तीचा परिणाम म्हणून. आणि इकडचा जो भाग, ओके, इकडचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने वरच्या दिशेने वर उचलला जातो. सो या ठिकाणी आपल्याला घड्या पडताना दिसतो आहे. ओके. सो यालाच भूपृष्ठात बाक येणे, वड्या पडणे, भेगा पडणे किंवा घड्या पडणे अशा पद्धतीने हे जे काही पर्वत निर्माण किंवा यालाच पर्वत निर्माण करणारी बले देखील म्हटलं जातो. सो दाब निर्माणकारी बले या अंतर्गत हे घड्या पडणे जो प्रकार आहे तो आपल्याला दिसून येतो, ते ज्वालामुखीशी संबंधित नाही. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते योग्य पर्याय असणार आहे. बॅथोलिथ, डाईक हे जे काही प्रकार आहेत, उष्णोत्पादकाचे जे काही फवारे आहेत, हे आपल्याला ज्वालामुखीमुळे जे काही वेगवेगळी प्रक्रिया भू अंतर्गत रचनेमध्ये जे घडत असते त्याचा आपल्याला प्रकार दिसून येतो. ओके. सो आपल्याला जे काही ज्वालामुखी अंतर्गत जे काही भूरूपे आहेत ते कुठले भूरूपे ज्वालामुखी अंतर्गत येतो आहे किंवा निर्माण होतो आहे अशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो. ओके. त्यामध्ये लावा घुमट, ओके, लावा घुमट अशा पद्धतीने तयार होतो. लावा पठार, जे विशेषतः आपल्याला दख्खनचे पठार आपल्या महाराष्ट्रात दिसून येतो. त्यानंतर आहे विवर सरोवर. ओके. विवर सरोवर अशा पद्धतीने या ठिकाणी जो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे आणि काही कालावधीनंतर तो जग अतिशय शांत झाल्याने या ठिकाणी ते पाणी संचयनासाठी एक प्रकारे सरोवर प्रकारचा त्या ठिकाणी जो भाग आहे तो भूरूप डेव्हलप झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर खंगारक शंकू आणि मिश्र शंकू अशा पद्धतीने याचे प्रकार पडतात. आणि ज्वालामुखी काहील. ओके. ज्वालामुखी काहील, त्याला कॉल्डेरा म्हटलं जातं. ओके. सो अशा पद्धतीने वेगवेगळे या ज्वालामुखी भूरूपाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. ओके. कदाचित आयोग यावर जोड्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे मानवी भूगोला संदर्भाने आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018 मध्ये प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो जे काही मानवी भूगोलाचे जे तत्वज्ञ आहेत, ओके, जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी जे वेगवेगळे पुस्तके लिहिली आहेत त्या संदर्भाने आपल्याला या ठिकाणी जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. अर्डकुंडे, त्यानंतर आहे अँथ्रोपोजिओग्राफी, त्यानंतर आहे जिओग्राफिया ह्युमेना, त्यानंतर आहे कॉस्मॉस. सो हे जे पुस्तके आहेत ते कोणी लिहिलेलं आहे? सो अर्डकुंडे कोणी लिहिलेलं आहे तर जे काही कार्ल रिटर आहे, ओके, कार्ल रिटर यांनी अर्डकुंडे नावाचं जो काही पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. सो अला 3 नंबरची जोडी लागेल. सो अला 3 नंबरची जोडी. त्यानंतर अँथ्रोपोजिओग्राफिया जे काही पुस्तक आहे ते आपल्याला फ्रेडरिक रॅडझेल यांनी लिहिल्याचे दिसून येतो. ओके. सो अँथ्रोपोजिओग्राफी आपल्याला 2ला 4 नंबरची जोडी लागेल, बला. त्यानंतर आहे जिओग्राफिया ह्युमना. जिओग्राफिया ह्युमना कोणी लिहिलेला आहे?
सो जिओग्राफी ऑफ ह्युमन आपल्याला जीन्स ब्रुन्स यांनी लिहिल्याचे दिसून येतो. सो क ला 2 नंबरची जोडी. आणि कॉस्मॉस जे पुस्तक आहे एकंदरीत मानवी भूगोला संदर्भाने ते अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट यांनी कॉस्मॉस नावाचं जे काही पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अर्डकुंडे कोणी लिहिलेलं आहे? कार्ल लिटर. त्यानंतर आहे जिओग्राफी ऑफ ह्युमन जीन्स ब्रुन्स यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर अँथ्रोपोजिओग्राफिया कोणी लिहिलेलं आहे? तर फ्रेडरिक रेडझेल यांनी लिहिलेलं आहे. आणि कॉस्मॉस हे अलेक्झांडर हम्बोल्ट यांनी लिहिलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने पहिला जो अर्डकुंडे आपल्याला कार्ल लिटर दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो हे मानवी भूगोला संदर्भाने आयोग आपल्याला प्रश्न विचारतो, विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेत. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे मृदा प्रणाली संदर्भाने आयोग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पूर्व परीक्षा 2011 मध्ये. ओके. पर्वतीय मृदेस डॅश डॅश मृदा म्हणून ओळखली जाते. कोणती मृदा म्हणून ओळखली जाते? काळी कापसाची मृदा, त्यानंतर अपरिपक्व मृदा, पीठ मृदा की रेगूर मृदा? कोणत्या नावाने संबोधला जातो? पर्वतीय मृदा ही जी असते ती आपल्याला पर्वतीय प्रदेशामध्ये आढळणारी मृदा दिसून येते. विशेषतः तीव्र उतार, थंड हवामान, पर्जन्याचे भिन्न प्रमाण आपल्याला ज्या ठिकाणी आणि नैसर्गिक वनस्पतीच्या मृदेमध्ये विविध प्रकार आढळतात. विशेषतः त्यात दगड-धोंडे, भरडचे जे काही कण असतात त्या ठिकाणी, म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या पर्वतावरून जे काही दगड-धोंडे पडताना ते किंवा त्याच्यामुळे जे संचयनाने जे काही त्या ठिकाणी जो सॉईल डेव्हलप झालेलं असते त्याला आपण पर्वतीय मृदा असे संबोधत असतो. ओके. सो थंड हवामानामुळे जमिनीचे विशेष संस्कार होत नाही म्हणजे काय, ते विकसित होत नाही. ओके. त्यामुळे ती जमीन तरुण तर असते, मात्र त्यामध्ये नापिकी जास्त प्रमाणात असते. ओके. ह्युमसचं जो प्रमाण असतो तो ह्युमसचं प्रमाण देखील पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत नाही. ओके. जरी ह्युमसचं प्रमाण जास्त असलं तरी जे काही बाकीचे इतर घटक आहेत, पोटॅश आहे, फॉस्फरस आहे, चुनखडीचे प्रमाण आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. ओके. सो आणि म्हणूनच नापीक असल्या कारणाने आपण या मृदेस अपरिपक्व मृदा अशा पद्धतीने संबोधत असतो. ओके. सो अपरिपक्व मृदा म्हणजे कुठली मृदा आहे? तर पर्वतीय मृदा. ओके. कायम लक्षात ठेवा. नंतर आहे या वनस्पतीचा जो काही पालापाचोळा असतील, गवत असतील, नेचे, शैवाल वगैरे पर्वतावरून जे काही पर्वतीय प्रदेशातून जे गाळाचा संचय म्हणजे त्या ठिकाणी संचय झालेला असते त्याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण आपल्याला दिसून येतो आणि ह्युमसचे प्रमाण देखील जास्त असल्याचे दिसून येतो. मात्र जे इतर घटक असतात, पोषक घटक, ते आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत नाही. ओके. यामध्ये बटाटे, गहू, बार्ली, मक्याची पर्वतीय प्रदेशात जे काही वाण आहे ते आपल्याला लावताना दिसून येतो. ओके. सोबतच सफरचंद, बदाम, अक्रोड, त्यानंतर लिची वगैरे जे काही फळ पिके आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. आसाम असेल, निलगिरी जो आहे, ओके, निलगिरी पर्वतरांग दक्षिण भारतातील त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची जी काही सॉईल आहे ते आपल्याला दिसून येतो. ओके. सो अपरिपक्व मृदा पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके. या ठिकाणी काही मृदेसंदर्भात जे घटक दिलेले आहे ते आपण बघू शकता. फॉरेस्ट माउंटेन, त्यानंतर ॲल्युव्हियल सॉईल ज्याला आपण गाळाची मृदा संबोधत असतो, ॲरिड किंवा डेझर्ट ज्याला वाळवंटी मृदा, ब्लॅक सॉईल काळी कापसाची रेगूर मृदा. ओके. याच्यामध्ये काही घटक जे दिलेले आहेत ते देखील म्हणजे कुठले प्रमाण जास्त असतात ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर तांबडी मृदा आणि जी काही लॅटराइट सॉईल आहे, ओके, जांभी मृदा ज्याला आपण संबोधतो, त्या संदर्भाने जी काही वैशिष्ट्य आहे ते यात दिलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. त्यानंतर लोह खनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजाचे जे काही उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे जो क्रम आहे तो क्रम या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके. विशेषतः STI पूर्व परीक्षा 2014 मध्ये हे प्रश्न विचारलेला होता आणि कंबाईनच्या एका आता जे 20 किंवा 21 मध्ये जो कंबाईनची पूर्व परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये देखील यावर प्रश्न आपल्याला विचारण्यात आल्याचे दिसून येतो. ओके. सो हेमेटाइट, सिडेराइट, मॅग्नेटाइट की लिमोनाइट? सो लोह खनिजाच्या प्रमाणावरून सर्वाधिक लोह खनिजाचे जे काही प्रमाण असतात, ओके, आयरनचे प्रमाण कुठल्या प्रकारामध्ये जास्त असतो ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता हे काही जे चार्ट आहे ते आपण NCERT मधून घेतलेला आहे. ओके. 12च्या NCERT मध्ये जो काही ह्युमन सेटलमेंट आहे किंवा मानवी भूगोल आहे त्या अंतर्गत जॉग्राफीचा जो पार्ट 2 आहे, ओके, 12वी मध्ये NCERT, त्यातून हा डाटा जो आहे तो आपण घेतलेला आहे. सो हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट, तर कुठल्या मिनरल्समध्ये कुठल्या लोह खनिजाच्या प्रकारामध्ये आपल्याला सर्वाधिक लोह प्रमाण दिसून येतो? तर 72% आपल्याला मॅग्नेटाइटमध्ये आपल्याला दिसून येतो. ओके.
एकंदरीत एकूण लोहाच्या प्रमाणापैकी 72% लोह प्रमाण आपल्याला मॅग्नेटाईट. ओके, सो मॅग्नेटाईट पहिल्या स्थानावर राहील. ओके, मॅग्नेटाईट. त्यानंतर आहे हेमेटाईट दुसऱ्या क्रमांकावर दिसून येतो 70% आयरनवर. हेमेटाईट दुसऱ्या क्रमांकावर. ओके, हेमेटाईट दुसऱ्या स्थानावर. त्यानंतर आहे तिसऱ्या स्थानावर लिमोनाईट तिसऱ्या स्थानावर आहे. 59% इतका जो काही लोह प्रमाण आहे त्या लिमोनाईट या प्रकारामध्ये दिसून येतो. आणि त्यानंतर आहे सिडेराईट. ओके, सिडेराईट शेवटच्या याच्यामध्ये 48.2% किंवा 48.2 इतका जो लोह प्रमाण आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. सो हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट. ओके, सॉरी, मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट अशा पद्धतीने त्याचा क्रम असणार आहे. पहिला आहे मॅग्नेटाईट. ओके, त्यानंतर आहे दुसरा हेमेटाईट, तिसरा आहे लिमोनाईट आणि चौथा आहे आपला सिडेराईट. सो मॅग्नेटाईट पहिल्या स्थानावर, म्हणजे क आपल्याला पहिल्या स्थानी असायला पाहिजे. हे 2 ऑप्शन गेले. त्यानंतर आहे क नंतर हेमेटाईट येईल. सो क नंतर आपल्या पर्यायात पाहिजे. सो असणारा पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या ठिकाणी काही जे प्रकार आहे ते दिलेले आहे. मॅग्नेटाईट, हेमेटाईट, जिओथाईट, त्यानंतर आहे लिमोनाईट, सिडेराईट आणि पायराईट. सर्वात कमी प्रतीचा जो काही लोह खनिज आहे तो आपल्याला पायराईट्समध्ये दिसून येतो. साधारणतः 30च्या खालती, म्हणजे 30% कमी आयरन ओरचे जे प्रमाण आहे ते या पायराईटमध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो सर्वात उच्च प्रतीचा लोह कुठला आहे तर मॅग्नेटाईट, सर्वात कमी प्रतीचा पायराईट. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2014 मध्ये आपल्याला हे प्रश्न विचारलेला आहे. एकंदरीत वेगवेगळे आखात आहेत जगातील. त्या आखाताच्या कुठल्या देशाच्या किंवा कुठल्या महासागरामध्ये ते आखात आपल्याला दिसून येतो, कुठल्या महासागराच्या दरम्यान ते आखात आपल्याला दिसून येतो, त्या संदर्भाने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, टोनकिनचे आखात, पर्शियाचे आखात, अकाबाचे आखात आणि ओबचे आखात. ओके, सो टोनकिनचे जे आखात आहे ते आपल्याला चिनी समुद्रामध्ये दिसून येतो. या ठिकाणी जो प्रदेश आहे तो या चीन समुद्रामध्ये आपल्याला टोनकिनचे आखात दिसून येतो. त्यानंतर आहे पर्शियाचे आखात, विशेषतः हिंदी महासागरमध्ये पर्शियन गल्फ जो आहे. ओके, या ठिकाणी पर्शियन गल्फ दिलेला आहे. सो या ठिकाणी आपल्याला जे काही पर्शियाचे आखात दिसून येतो आणि ते कुणाला कनेक्ट करतो तर या हिंदी ओशनला कनेक्ट करण्याचे काम करतो. ओके, त्यानंतर अकाबाचे आखात. आता अकाबाचे आखात कुठे दिसून येतो तर जे काही तांबडा समुद्र आहे. ओके, ज्याला आपण रेड सी या नावाने संबोधत असतो. सो या ठिकाणी जो काही रेड सी आहे ते या दरम्यान जो काही प्रदेश आहेत किंवा जो काही आखात आहे त्याला आपण अकाबाचे आखात म्हणून ओळखले जातो. ओके, तांबडा समुद्रामध्ये ते आपल्याला दिसून येतं. आणि ओबाचे आखात कुठे आहे तर ओबचे किंवा ओबाचे आखात आपल्याला आर्क्टिक महासागरामध्ये, वरच्या दिशेने जो काही आर्क्टिक महासागर आहे त्या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो टोनकिनचे आखात आपल्याला चीन या समुद्रामध्ये, चिनी समुद्रामध्ये. पर्शियाचे आखात आपल्याला हिंदी महासागर. सो अ ला 2 नंबरची जोडी आणि ब ला 3 नंबरची जोडी असणारा पर्याय. अ ला 2 नंबरची, ब ला 3 नंबरची, पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. अकाबाचे आखात आपल्याला तांबडा समुद्र आणि ओबचे आखात आपल्याला आर्क्टिक महासागरात दिसून येतो. ओके, सो काही जे काही इथं मॅपमध्ये आखात दिलेले आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. गल्फ ऑफ मॅक्सिको. ओके, कॅरेबियन सी संदर्भाने. स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर कोणत्या 2 देशांना जोडतो तर जे काही मोरक्को आहे आणि मोरक्को जो देश आहे त्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर आणि युरोपियन देश आहे त्या ठिकाणी आपल्याला ते दिसून येतं. ओके, आणि हे मेडिटेरियन सी आणि नॉर्थ अटलांटिक ओशनला कनेक्ट करण्याचे काम या स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर माध्यमातून दिसून येतं. ओके, रेड सी, त्यानंतर आहे पर्शियन गल्फ या ठिकाणी. सो अशा पद्धतीने वेगवेगळे जे गल्फ आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा एकंदरीत प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017 मध्ये विचारलेला आहे. ओके, खोलीनुसार तापमान कमी होते, खोलीनुसार दाब कमी होतो, खोलीनुसार तापमानात वाढ होते की बदलत्या खोलीनुसार दाब समान असतो. तर या ठिकाणी जी काही माहिती दिलेली आहे ते स्टेट बोर्ड 7वीची जी काही आपली महाराष्ट्र शासनाची जी स्टेट बोर्ड पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक, त्यामध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, सो आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचे जेव्हा विभाग आपण बघतो त्याच्यामध्ये भूकवच, प्रावरण आणि गाभा अशा पद्धतीने त्याची एकंदरीत संरचना आपल्याला तयार झाल्याची दिसून येतो. भूकवचाचे खंडीय कवच आणि महासागरी कवच. त्यानंतर प्रावरणाचे आपल्याला उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण, आणि गाभ्याचे बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा अशा पद्धतीने विभाजन झाल्याचे दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी सिलिकॉन, ॲल्युमिनियम, त्यानंतर सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि निकेल आणि आयरन अशा पद्धतीने, आणि याचे घनतेमध्ये देखील भूपृष्ठाच्या दक्षिणेकडे म्हणजे खोलात जसजसे जावे
तर तसतसे त्या घनतेमध्ये जी काही एकंदरीत पृथ्वीची जी काही घनता आहे त्या मातीमधली किंवा त्या सॉईलमध्ये असणारी घनता ती वाढत जाते. ओके. सो त्याच पद्धतीने भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाच्या खाली तापमानात वाढ होत जाते. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. जे आपल्याला पर्यायात विचारलेलं आहे की खोलीनुसार तापमानात वाढ होत जाते. सो हे जे पर्याय क्रमांक 3 आहे ते योग्य पर्याय असणार आहे. साधारणतः पृथ्वीच्या केंद्रस्थानी म्हणजे या ठिकाणी जो काही पृथ्वीचा जो तापमान असतो तो आपल्याला 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस. तर विचार करू शकता तुम्ही किती म्हणजे भयानक त्या ठिकाणी पृथ्वी तापत असेल. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 खोलीनुसार किंवा जसजसे खोल जावे तसतसे त्या पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येतो. ओके. पुढे जाऊयात शेवटच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी आपल्याला खालील वर्णनावरून नदीचे नाव ओळखा अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. ह्या नदीचा उगम मानसरोवराच्या दक्षिणेला गुरला मंदाता शिखर येथे होतो. त्यानंतर आहे पश्चिम नेपाळमध्ये हिला कर्णाली या नावाने संबोधले जातो. क स्टेटमेंट आहे शारदा राप्ती हे या तिच्या उपनद्या आहेत आणि बिहारमधील छपरा येथे ती जी नदी आहे ती गंगेला जाऊन मिळते. कुठल्या नदीबद्दल उल्लेख आहे? घागरा, गंडक, गोमती की काली. ओके. सो जे काही गुरला मांधाता जो पीक आहे किंवा शिखर आहे हे आपल्याला मानसरोवरच्या दक्षिणेकडे दिसून येतो. सो या ठिकाणी या मॅपच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता या गुरला मांधातामध्ये जे काही घागरा रिव्हर आहे. ओके. हे घागरा रिव्हर उगम होताना दिसून येतो. या ठिकाणी सुरुवातीला याला जे काही नेपाळमध्ये ही कर्णाली रिव्हर म्हणून ओळखलं जातं. हा जो काही नेपाळचा प्रदेश आहे त्या ठिकाणी कर्णाली रिव्हर म्हणून जे काही नदी आहे ते ओळखलं जातं. पुढे जाऊन ते काली नदी किंवा ज्याला शारदा नदी म्हणून जो आहे त्याला मिळतो आणि ते परत राप्ती नदी त्याला मिळाल्याच्या नंतर काली, राप्ती हे असे 2 उपनद्या त्याला मिळाल्यानंतर ते पुढे बिहारमधून प्रवेश करते आणि त्याला घागरा रिव्हर या नावाने ओळखलं जातो, जी पुढे जाऊन गंगा नदीला किंवा गंगेला जाऊन मिळते. ओके. बिहारमधील छपरा या ठिकाणी ती गंगेला जाऊन मिळते. ओके. सो घागरा नदीबद्दल या ठिकाणी बोललं जातो आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. ओके. या ठिकाणी जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही बघू शकता. साधारणतः 507 किलोमीटर अंतरचा जो काही लांबीचे अंतर आहे ते नेपाळमधील जी कर्णाली रिव्हर आहे ते यातून 507 किलोमीटर अंतर ते प्रवाहित होते आणि एकंदरीत भारतामध्ये प्रवेश करते आणि ती काली किंवा ज्याला शारदा नदी देखील म्हटलं जातो या काली किंवा शारदा नदीला येऊन मिळते आणि परत राप्ती जी नदी आहे ती राप्ती नदी नेपाळमधून उगम पावते आणि नेपाळमधून ती बिहारमध्ये प्रवेश करते आणि ज्या ठिकाणी काली, शारदा आणि कर्णाली जी रिव्हर आहे त्याला जाऊन जेव्हा राप्ती नदी मिळते त्या ठिकाणी त्याला गंगेचा किंवा ती जी नदी आहे ती घागरा नदी म्हणून ओळखली जाते आणि पुढे जाऊन ही जी घागरा नदी आहे ती गंगेला जाऊन मिळते. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो या ठिकाणी आणि जी गंगेची आकारमानाने सर्वात उपनदी म्हणून ही घागरा नदी ओळखली जाते. ओके. कारण प्रचंड आकारमानाने याचे आकार मोठे असल्या कारणाने याला आकारमानाने सर्वात उपनदी म्हणून ओळखले जातो. ओके. आणि यमुनेनंतर लांबीने दुसरी सर्वात मोठी उपनदी आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जे नदी प्रणाली किंवा नदी संदर्भाने आयोग आपल्याला प्रश्न विचारतो त्याविषयी देखील आपण या ठिकाणी प्रश्न डिस्कस केलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न जे आपण डे 19 म्हणजे 19व्या दिवशी जे प्रश्न विचारलेले होते ते या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेलं आहे. जर तुम्हाला ही जी काही प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज आवडत असेल, तुम्हाला या संदर्भाने बॅच वगैरे जॉईन करायची असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता. त्या ठिकाणी आपण ओव्हरऑल PYQ सॉल्व्ह करण्यावर जास्त भर देतो आहोत. एकंदरीत आपला जो अप्रोच आहे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा त्याविषयी आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपल्याला मार्क्स गेन करता येईल या अनुषंगाने आपण हे जे काही खटाटोप आहे ते आपण सुरू केलेलं आहे. ओके. जर तुम्हाला याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर या टेलिग्राम चॅनलवर त्याविषयी माहिती अवेलेबल आहे. तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट द्या. तुम्हाला नक्की या संदर्भाने अधिक माहिती मिळून जाईल. ओके. सो या ठिकाणी थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.